तर शेलू संघाचा 12वा प्रतिनिधी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये या आणि मार्केवाडी संघाचा देखील 12वा प्रतिनिधी कृपया आपण देखील समालोचन कक्षामध्ये या. अंजव संघाचा कर्णधार आणि साबले संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. तर सलामीची जोडी शेलू संघाची गणेश मसने आणि प्रभात शेलार अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड गणेश आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रभातला आपण पाहतो या. तर गोलंदाजी ट्रॅकवर यस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर मार्केवाडी संघाकडनं अक्षय हा गोलंदाजी ट्रॅकवर पेबनचं पहिलं षटक मात्र गेमन येतो या. चला पंच सामन्याला सुरुवात करा. तर मागच्या सामन्यातील सामनावीर संभाजी सर पथारे मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरले गेले. मात्र त्याने आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जायचे. कृपया संभाजी सर. ओ माय गॉड ये अफलातून झेल मात्र इथे टिपला गेलाय. काय झेल टिपला गेला. अतिशय देखना झेल आपण पाहू शकाल नक्कीच. तर विचार जर केला गेला तर या झेलचा तर अतिशय सुरेख झेल इथं पकडला गेला. या सिले मिड ऑन रिझनचा क्षेत्ररक्षण होता आणि दूरवरना झेल मात्र कॅरी केला गेला. पहिला गडी गणेश बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये राहून विचार केला तर नक्कीच अक्षय हा गोलंदाज. पहिला चेंड मात्र फेकत असताना पहिला चेंडूवरती पहिला विकेटचा पतन. हो पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय मात्र गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दूरवरून क्षेत्ररक्षक दाबणार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो. या चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथं पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले. खातं इथं खोललं गेलंय शेलू संघाचं. अकाउंट ओपन. तर स्वर्गीय भास्कर दादा 11 अंजप संघाचे संभाजी सर वतारे मॅन ऑफ द मॅच. यस यावेळेस खराब चेंडू अबंतर दाबेने दाफलका भरती बर 2 धावा दाफलका भरती. तर संभाजी सर वतारे कृपया आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी कृपया स्टेज जवळ या. हो 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 यावेळेस
देखील निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. मागचा चेंडू जरूर खराब फेकला होता, मात्र यावेळेस कमबॅकिंग गोलंदाज सर आलेत तर प्लीज. तर उत्तम दोरे यांच्याकडून मात्र संभाजी सरांना इतर सन्मानित केलं जातं. या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी अक्षय या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ओहो, यावेळेस गेम झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान एक धाब्याने धावफलक 3 धावा धावफलकावरती. तर कृपया विनंती असेल, एंट्री फी दिल्याशिवाय कुणी आतमध्ये जाऊ नये. तर हो, षटक क्रमांक पहिलं इथे संपला गेलाय. धावांचा विचार केला तर स्थिर धावफलक स्थिर 3 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी विचार केला तर एक महत्वाचा विकेट आहे आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. अक्षय या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय या गोलंदाजाकडनं. तर अंजप संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. चला पंच, थोडस स्पीड अप घ्या. तर यापुढील होणारा सामना गणेगाव वर्सेस भडबळ या दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. ओ ये क्या, काय पाहतो या, नक्कीच फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा मात्र फायदा इथे घेता आला नाहीये. यावेळेस फलंदाज प्रभात चपारीचा अंत इथे होते. नवीन फलंदाज साई मसने आपण पाहू शकाल, एक मोठा फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये. चला पंच, सामन्याला सुरुवात करा. स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप करा. ओहो, यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र त्या दरम्यान एक चोरटी धाव घेण्यात इथे यशस्वी दोन्ही फलंदाज. एक धाब्याने धावफलक, 4 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेस सेंडू जाऊन पोचला. शॉट मिड ऑन रिझन, शतक्षकाच्या डोक्या भरणा, आउट ऑफ पार षटकार. यस, बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या.
बॉल दे ना, दिला ना. हो यावेळेस चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती फटका जरूर खाल्ला होता, मात्र यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्या वरती पुल पे पुल सक्सेसफुल चेंडू जाणार वन बाउन्स सीमा पार. चौकार, चौकाराच्या साह्याने धावफलका वरती भर. 14 धाबा धावफलका वरती. येस षटक क्रमांक दुसरं इथे संपलं गेलं. 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलका वरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी राहिले अद्यापर्यंत मार्केवाडी संघाची. गोलंदाजी ट्रॅक वरती व्यक्ती पहिला सांगी कोट्यातलं मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅक वर. तुषार हा गोलंदाज. ओहो स्टेट ड्राईव्ह फटका त्यावरती शतरक्षक आणि शतरक्षकाने मात्र केल्या चुका आणि चुकांचा मोबदला मात्र मिळाला जातोय इथे शेलू संघाला. यावेळेस स्टेट ड्राईव्ह फटका होता. 2 शतरक्षक दाबले देखील गेले होते, मात्र चेंडू मात्र दोन्ही शतरक्षकांना चुकून मुकून निघून जाणार सीमा पार. चौकार साई मसनीच्या बॅटमधून आला हा चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक 18 धावा धावफलका भरती. अजूनही मोठे फटके येणे गरजेचे असेल शेलू संघाच्या. शेलू संघासाठी नक्कीच विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या अक्षय या गोलंदाजाने आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकांती 11 धावा खर्च केल्या. या षटकांती पहिला चेंडू मात्र चौकार आलाय. ओहो यावेळेस चेंडू खाली शतरक्षक आणि चुका मात्र होणार नाहीये. साई मसने बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज निलेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ओहो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. दुर्वण शतरक्षक धावणार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला गेला होता देखील, मात्र शेवटच्या क्षणाला थांबवलं गेला. या दरम्यान एक धाव कंप्लीट. एका धावेच्या साह्याने धावफलक 19 धावा धावफलका भरती.
ओहो यावेळेस फुलटॉस चेंडू चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक मात्र मिड ऑफ सॉरी मिड ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक मात्र दूर भरणं धाबणार मात्र त्या दरम्यान झेल होतो जमिनीला दाण त्या दरम्यान दोन धाबा कंप्लीट दोन धाब्याच्या साह्याने धावफलक यस धावफलकावर धावा 21 धावा धावफलकावरती ओहो यावेळेस हलकीशी एज लागली गेली आणि सेंडू जाऊन बिसापला एसटी रक्षकाच्या हाताखाली यावेळेस अजून एक हादरा मात्र दिला जातोय शेलू संघाला नवीन फलंदाज राजू ओहो यावेळेस देखील निर्धाव चेंडू षटक क्रमांक 30 इथे संपले गेले आणि 3 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 21 धाव्यांवरती स्थिर धावफलक गोलंदाजी ट्रॅक वरती व्यक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं चौथं षटक नंदू कोलंबे हो यावेळेस चांगला फटका आहा यावेळेस चुका देखील आपल्याला पाहायला मिळाल्या त्या दरम्यान सेंडू मात्र जाऊन पोचला सीमा पार चौकार मात्र चुकांचा मोबदला मिळाला जातोय शेलू संघाला आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक 25 धाबा धावफलका भरती शेवटचा षटक स्लोगरचं षटक आणि या षटकांती मोठे फटके येणं गरजेचं असेल शेलू संघासाठी ओहो या वेळेस निर्धाव चेंडू ओहो यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याचा पूर्णपणे फायदा इथे मिळाला गेलाय शेलू संघाला चेंडू आउट ऑफ पार लॉंग ऑन रिजन मध्ये आला हा षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला या 31 धावा धावफलकावरती
यावेळीच निर्धाव चेंडू. ओहो, यावेळेस देखील निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू. इथे निर्धाव, शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा प्रहार पाहायला मिळेल का? ओहो, यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं. चेंडू खाली शतरक्षक थोडासा बंबल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. ओहो, आणि 2 धाब्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती. 34 धाबांचं टार्गेट मात्र ठेवलं गेलं मार्केवाडी संघासमोर. तर नक्कीच 33 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्या. 34 धाबांचं टार्गेट इथं ठेवलं गेलं. यापुढील होणारा सामना कोण आहे? यस, गणेगाव आणि त्यांच्या विपक्ष बडबळ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. बडबळ संघाचा कर्णधार आणि गणेगाव संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. चला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. मार्केवाडी संघाचे बॅटर चला, मार्केवाडी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करा. तर 34 धाबांचं टार्गेट इतर ठेवलं गेले मार्केवाडी संघासमोर. सलामीची जोडी अक्षय आणि करण अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड फलंदाज अक्षय, नॉन स्ट्राइक एंडला आपण करणला पाहतोय. चला, सामन्याला सुरुवात करा पंच.
पहिला चेंडू एक पंतर धाव. हो यावेळेस निर्धाव चेंडू. हो यावेळेस चुका मात्र पाहायला मिळाल्या. साधा आणि सोपा झेल होता आणि झेल मात्र जमिनीला दान झाला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. एक धावेच्या साहाय्याने धावफलक 2 धावा धावफलकावरती. हो यावेळेस खराब चेंडू. एक अभंतर धाब. एक अभंतर धाबेने धावफलक 3 धावा धावफलकावरती. तर गणेगाव संघाचा कर्णधार इथं उपस्थित झाला. गणेगाव संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर कृपया विनंती असेल बडबड संघाचा कर्णधार यस यावेळेस देखील खराब चेंडू. बडवळ संघाचा कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. हो यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास आणि इथे मात्र एक चुरटी धाब घेण्यात मात्र यशस्वी दोन्ही फलंदाज. त्या दरम्यान एक धाव ऍड आणि 5 धाबा धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका आणि चेंडू मिड ऑन रिझन क्षेत्ररक्षकाच्या डोक्या भरणा निघून जाणार. सीमा पार षटकार. हो यावेळेस निर्धाव चेंडू. मागच्या चेंडूवरती एक मोठा फटका जरूर खाल्ला होता मात्र यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी. तर बडवळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे स्वीकारला गेलाय आणि आमंत्रित केलंय या गणेगाव संघाला. यावेळेस षटक क्रमांक पहिलं ते संपले गेले आणि पहिल्या षटकांत धावफलकावर 11 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. तर तर बडवळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शतक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. गणेगाव संघाला मात्र आमंत्रित केले या फलंदाजीसाठी.
हा सामना संपल्यानंतर लगेच दोन्ही संघ मात्र तैनात राहा, स्टेजच्या बाजूला येऊन उभे राहा, लगेचच सामन्याला सुरुवात करू. व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज रोहन पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू येते स्क्वेअरचा मारा. एक अबंतर दाबेणे धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. हो यावेळेस देखील फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 14 धावा धावफलकावरती. हो यावेळेस चांगला फटका आणि त्याच्यावरती तितके चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 16 धावा धावफलकावरती सोडले गेलेत. हो यावेळेस स्टेट ड्राइव्ह फटका. क्षेत्ररक्षक साई मसने मात्र तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्या दरम्यान उचलफेक करणार तत्पूर्वी मात्र 1 धाव कंप्लीट. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस खराब अवंतर धाबेने मात्र धावफलक 18 धावा धावफलकावरती. हो यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जाऊन पोहोचणार सीमा पार. यावेळेस देखील अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळाला चौकाराच्या साहाय्याने धावफलक 22 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात अक्षय या फलंदाजाच्या. नवीन फलंदाज भूषण.
हो यावेळेस यस विकेटचं पतन यावेळेस करण करण देखील बॅक टू पॅबिलियन नवीन फलंदाज सुरेश षटक क्रमांक दुसरा इथे संपलं गेला आणि दोन षटकांती धावफलक 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सर मिळाला का मोबाईल तुमचा कुठे तर 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज यावेळेस मार्क्यावाडी संघाला. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर साई मसने यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल 12ची गरज असताना हो पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे निर्धाव. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. अशीच चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. हो यावेळेस ताई देखना फटका अतिशय सुरेख फटका. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्राबल झाला होता त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक धावणार मात्र उचल फेक करणार तर पूर्वी एक धाबी ते कंप्लीट झाले. एक धाब्याच्या साहाय्याने धावफलक 23 धावा धावफलकावरती. अजूनही 10 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. ओहो तर फाईट
हो यावेळेस सुरेख फटका स्टेट ड्राईव्ह फटका क्षेत्ररक्षक पोचला देखील होता आणि त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाकडनं देखील चुका पाहायला मिळाल्या. चेंडू जाऊन पोचला सीमा पार चौकार या चौकाराच्या साह्याने धावफलक 28 धावा धावफलकावरती. यस बॉल 4 6 अजूनही 6 धाब्यांची गरज मार्केवाडी संघाला. ओहो यावेळेस देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती. अजूनही 4 धाब्यांची गरज विजयासाठी मार्केवाडी संघाला. बाहेरना आवाज देऊ नका कृपया. पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या अन्यथा तुम्ही टाळ्या वाजवा चालेल. ओहो चेंडू वरती आणि क्षेत्ररक्षक चेंडू खालती. या वेळेस चुका मात्र होणार नाहीयेत. विकेटचं पतन. षटक क्रमांक 3 देखील इथे संपलं गेलं. सुरेश गेलेला 77 मगाशी सुरेश गेलेला कोण आहे? ऋषिकेश नवीन फलंदाज ऋषिकेश. हो एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे कंप्लीट झाले. 2 धाब्याने धावफलक 32 धावा धावफलकावरती. अजूनही 2 धाब्यांची गरज विजयासाठी मार्केवाडी संघाला. ओहो यावेळेस विजय फटका. विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे गोडसं कौतुक. चला यापुढील होणारा सामना बडबड संघाने आपलं क्षेत्ररक्षण लांबून घ्या.